टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। राजे, खरं तर राहुल सोलापूरकरांची जी काही विधानं समोर येत आहेत, सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराजांवरचं वादग्रस्त विधान होतं, आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर देखील वादग्रस्त विधान समोर आलेलं आहे। काय नक्की राहुल सोलापूरकरांवरती कारवाई होणार? नाही, मी त्या दिवशी साताऱ्यात जे माझं म्हणजे स्टेटमेंट किंवा दिलं होतं, माझं तर मत असं आहे की हे मुद्दामून म्हणजे महाराष्ट्र अशांत करण्याचा प्रयत्न चालला आहे का हे बघितलं पाहिजे। एकीकडं छत्रपती शिवाजी महाराज, त्याच्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आता एखाद दिवस उद्या महात्मा फुलेंवर काहीतरी येईल आणि कुणावर काहीतरी येईल। मग असं हे जे आहे हे मुद्दामून राज्यामध्ये अशांतता काही मार्गानं पसरवायची का, हा प्रयत्न चालला आहे का हे, आणि म्हणजे सरकारनं कार्यवाही तर केलीच पाहिजे। आणि माझं तर मत असं आहे की एकदा उदाहरण घडलं पाहिजे कायद्याचं। कारण काही लोकांना जोपर्यंत एखादं उदाहरण घडत नाही तोपर्यंत इतरांना त्याचे ज्याला आपण जरब म्हणतो ती बसत नाही, भीती बसत नाही। तर हे महापुरुषांवर वक्तव्य करणं हे सोपं नाही आणि ते खपवून घेतलं जाणार नाही, हे 100% शासनानं म्हणजे कायद्याचा जे काय असेल तो वापर करून केलं पाहिजे। यासाठी काही विशेष कायदा तयार नाही, कायदा झाला पाहिजे, कायदा होऊ दे। पण माझं म्हणणं आहे आज ज्या काही घटना घडतात ह्यात आत्ताचा जो कायदा आपल्याकडे आहे त्या कायद्यामध्ये जी कडक शिक्षा करता येईल ती केली पाहिजे। आणि मला खात्री आहे की मुख्यमंत्री महोदय याच्यावर योग्य विचार करून या बाबतीमध्ये हे जे प्रकार घडतात हे कायमचे थांबण्यासाठी योग्य ती कार्यवाही गृह विभागाच्या माध्यमातून करतील। राजे, खरं तर याच्यामध्ये असा आहे की विरोधक असा आरोप करत आहेत की हे भाजपचे आहेत, भाजपच्या प्रचारात होते आणि हे जाणीवपूर्वक असं करतात। असं काय नाही बघा, ते कलाकार आहेत। आता कलाकार एखादा कुठल्या प्रचारात आला की तो त्या पक्षाचा होतो असं म्हणू शकत नाही। कलाकार आहेत आणि आपल्याला कलाकारांचा मान सन्मान आपण सगळेजण ठेवतो, पण कलाकारांनी पण त्यांच्या कलेच्या पुरतं थोडं मर्यादित राहावं। असे वक्तव्य अशा पद्धतीनं ज्याचे पडसाद समाजामध्ये उमटतात असे कलाकारांनी पण करू नये, की थोडं कलाकारांनी पण जपलं पाहिजे। मग त्यांना जसं राजकारण्यांनी काय बोललं कलाकारांना जसं वाईट वाटतं तसं आज तुम्ही जे बोलला, आज राहुल सोलापूरकर जे बोलले हे शिवप्रेमींना पण आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्यावर प्रेम करणाऱ्या जनतेला पण त्याचं दुःख झालं। मग कलाकारांनी पण काही गोष्टी पाळल्या पाहिजेत। मुख्यमंत्र्यांनी राज ठाकरेंची आज भेट घेतलेली पाहायला, भेट घ्यायला सर काय नाही, साहेबांनी मला वाटतं स्टेटमेंट पण दिलं त्याच्यावर, किंवा माझं त्यांनी काय तर अभिनंदन केलं होतं आणि मी येऊन जातो। म्हणजे भेट घेण्यामध्ये काही चुकीचं नाही, आज त्यात काय। ठाकरे गट त्यावरून टीका करताय? आता ठाकरे गटाला किंवा विरोधकांना टीका करण्याशिवाय दुसरा पर्याय राहिला नाही। आता इलेक्शन झाले, एवढं मोठं म्हणजे बहुमत मिळालं, त्यानंतर EVMवर सगळं सुरू झालं, EVMमुळे झालं आहे। आता दिल्लीचा निकाल झाला, अजून दिल्लीच्या निकालावरनं आम्ही वाट बघत होतो की EVMचा विषय येतोय का, पण आला नाही। आता मग दुसरं आता काम काय, त्यांना काम काहीच नाही, लोकांनी नाकारले, जनतेनं नाकारले आणि टीका करण्याशिवाय आता त्यांना पर्याय नाही, ही त्यांची परिस्थिती झाली आहे। त्यामुळं त्यात काही म्हणजे फार काय त्यांची टीका मनावर घेतली पाहिजे किंवा त्याच्यातनं काही राज्याचं भलं होणार आहे असली काही टीका नाही। ही व्यक्तिद्वेषानं, मुख्यमंत्री साहेबांच्यावर असणाऱ्या व्यक्तिद्वेषानं भरलेली ती टीका आहे, बाकी त्याच्यामध्ये काही नाही। आणि लोकांना माहीत आहे काम करणारं कोण आहे, कोण कर्तबगार आहे। आज त्यामुळं देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली आज सरकार झालं, आज सरकार काम करतंय आणि नक्कीच कामाच्या माध्यमातूनच आमचे मुख्यमंत्री देवेंद्रजी महाराष्ट्रामध्ये आपला ठसा अजून चांगला आणि खोलवर उमटवतील याची आम्हाला खात्री आहे। खरं तर वाईतील पांडवगडावर ना 6 गिर्यारोहकांचा हल्ला झाला आहे, त्यातले 2 गिर्यारोहक जे आहेत ते गंभीर जखमी असल्याची माहिती सांगितली, काय नेमकं बचावकार्य कशा करून? आता मी माहिती घेतो ह्या विषयाची, कारण हे आपण आत्ता सांगितलं त्यावेळेलाच मला खरं म्हणजे कळालं, मला काही ते कळलं नाही। पण सिव्हिल सर्जन असतील किंवा आमचे मेडिकल कॉलेजचे डीन असतील आणि त्या ठिकाणचे प्रांत वगैरे ह्यांना नक्की मी थोडंफार सूचना देईन। आता मी इथनं चाललो आहे धाराशिवला, पण
फोनवरनं नक्की सूचना देईन की बाबा लवकरात लवकर तिथलं काय प्राथमिक आरोग्य केंद्र वगैरे जे जवळचं असेल त्या ठिकाणी ट्रीटमेंट जी आहे ती योग्य पद्धतीने जी आहे ती मिळावी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.